आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक मान्यताप्राप्त असलेल्या लेक्रॉस राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुले आणि मुली संघाने लेक्रॉस राष्ट्रीय चॅम्पियनशिप 2025 या स्पर्धेत घवघवीत यश संपादन करत कांस्य पदक मिळवले असून या स्पर्धेत चमकदार कामगिरी बजावलेल्या नाशिक जिल्ह्यातील शरयू पिंगळ हिची महाराष्ट्र संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे। आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक मान्यताप्राप्त असलेला लेक्रॉस खेळ हा सन 2028च्या ऑलिम्पिक खेळात समाविष्ट असलेला खेळ असून लेक्रॉस फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेखाली उत्तर प्रदेश लेक्रॉस असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तिसरी लेक्रॉस राष्ट्रीय ज्युनियर अँड सिनियर स्पर्धा दिनांक 29 एप्रिल ते 1 मे रोजी जॉन मिल्टन पब्लिक स्कूल आग्रा या ठिकाणी संपन्न झाली। या स्पर्धेत देशभरातील वेगवेगळ्या राज्यांतून 28 संघ सहभागी झाले होते। महाराष्ट्र राज्याच्या 17 ते 19 मुलींच्या गटात शरयू पिंगळ, डिंपल परदेशी, गायत्री खुडे, प्रांजल बाबरिया, देविका ढोले, आदिती काकड, विना गायकवाड, आदिती केदारे, सारा सय्यद, आस्था जाहोरी, आयत सय्यद, दीक्षा हिरे आदी खेळाडू सहभागी झाले होते। संघातील सर्वच खेळाडू राज्यभरातील वेगवेगळ्या जिल्ह्यांतून असून ते लेक्रॉस स्पर्धेत जिल्हास्तरीय, विभागस्तरीय आणि राज्यस्तरीय स्पर्धेत यश मिळवले आहे। तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या सेमीफायनल मॅचमध्ये राजस्थान संघाला पराभूत करून महाराष्ट्र संघाने यश संपादन करत कांस्य पदक पटकावले आहे। मुलींच्या संघाच्या प्रशिक्षिका नागपूर येथील आस्था मॅडम यांचे खेळाडूंना मार्गदर्शन लाभले। मुलांचा 17 ते 19 वयोगटाच्या संघाने देखील महाराष्ट्राला कांस्य पदक मिळवून दिले। या संघात राज्यातील शाहू पिंगळ, शंभू पिंगळ, गौरव खाडे, आदित्य जाधव, निशांत सोनवणे, तनिष्क मेसराज, निशांत राऊत आदी खेळाडूंचा समावेश होता। मुलांच्या संघाचे कोच म्हणून संदेश राठोड यांनी काम बघितले। तसेच खेळाडूंना मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या प्रोत्साहन देण्यासाठी डॉक्टर प्रशांत पिंगळ, डॉक्टर गौरी पिंगळ यांचे मार्गदर्शन लाभले। यातील दिंडोरी नाशिक येथील शरयू पिंगळ या खेळाडूची राष्ट्रीय संघात निवड करण्यात आली असून आगामी आंतरराष्ट्रीय आणि ऑलिम्पिक लेक्रॉस स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाल्यामुळे शरयू पिंगळ हिचे अभिनंदन होत आहे। प्रतिनिधी दिगंबर पाटोळे, NTV न्यूज मराठी, वणी, नाशिक।